पुढे बातमी आहे पुणे जिल्ह्यातून शिरूर भीमाशंकर महामार्गाची दुरवस्था झाली आहे आणि खड्ड्यांमुळे प्रवाशांचे अक्षरशः प्रवासादरम्यान हाल होत आहेत। वाहनधारकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो। शिरूर भीमाशंकर महामार्ग प्रचंड दुरवस्था या महामार्गाची झालेली आपल्याला पाहायला मिळते। खड्ड्यांची अक्षरशः रांगोळी या रस्त्यावर पाहायला मिळते। आगामी श्रावण महिन्यामध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा फटका बसण्याची आता शक्यता आहे। तर काय नेमकी रस्त्यांची परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेली काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। मी सध्या शिरूर भीमाशंकर महामार्गावरती आलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर रस्त्यांची अतिशय वाईट अशी अवस्था पाहायला मिळते। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे या महामार्गावरती पडल्याने मोठा त्रास खतर या महामार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतोय। श्रावण मास अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे, त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या दर्शनासाठी याच रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणात भाविक आणि प्रवासी प्रवास करत असतात। याच महामार्गावरती खेड एसीजेड सारखे औद्योगिक वसाहत असेल, निमगाव सारखं खंडेरायाचं मंदिर असेल, त्याचसोबत कनेर सारखे प्रसिद्ध यमाई मातेचं मंदिर असेल, ते याच महामार्गावरती आहे। त्यामुळे या महामार्गावरनं मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते, वाहतूक असते आणि मात्र या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या ठिकाणावरनं प्रवास करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। मोठ्या प्रमाणात या खड्ड्यांमुळे अपघात सुद्धा होतात। सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, प्रशासन असेल, या खड्ड्यांकडे कधी लक्ष देणार आणि या महामार्गावरील खड्डे कधी बुजवणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।